नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पेण तालुक्यातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। वरेडी गावातील एक नवविवाहिता रात्री आपल्या पतीसोबत पेणमधील मोरेश्वर सिनेमागृहातून परतत होती। त्याचवेळी झालेल्या एका दुर्घटनेत तिने आपला जीव गमावला। स्नेहा प्रशांत पाटील असं या 20 वर्षीय नवविवाहितेचं नाव आहे। पती देखत स्नेहानं आपले प्राण त्यागल्याने पेण परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। स्नेहा आणि तिचे पती प्रशांत पाटील हे दाम्पत्य दिनांक 9 मार्च रोजी पेणमध्ये रात्री 1 वाजण्याच्या सुमारास सिनेमा पाहून वरेडी येथील घरी अंतोरे पुलावरून दुचाकीवरून परतत होते। त्याचवेळी पुलावर प्रशांत यांच्या डोळ्यात कचरा गेल्याने स्नेहा दुचाकीवरून खाली उतरली आणि मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने आपल्या पतीच्या डोळ्यात काय गेलं आहे हे पाहत असतानाच तिचा अचानक तोल गेला। ती पुलावरून खाली पाण्यात पडली। तिला वाचवण्यासाठी पती प्रशांतने तिला हात दिला। हर प्रकारे तिला वाचवण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नात प्रशांत हे देखील दुचाकीसह खाली पडल्याची माहिती विवाहितेचे पती प्रशांत पाटील यांनी दिली। त्यावेळी तेथे आरडाओरडा पाहून काही स्थानिक नागरिक जमा झाले। स्थानिकांनी प्रशांत पाटील यांच्यासह दुचाकी वर काढली। मात्र रात्रीचा अंधार आणि पाण्याचा अंदाज न आल्याने स्नेहा दिसून आली नाही। तब्बल 2 तास शोध घेतल्यानंतर स्नेहाचा मृतदेह हाती लागला। याबाबत माहिती मिळताच अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर यांच्यासह पेण पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। स्नेहाचं शव पेण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी स्नेहाला मृत घोषित केलं। याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत। मात्र या धक्कादायक घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे। वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।